नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आजचा व्हिडिओ आहे पनीर कढाई पनीर आज करणार आहे। आजची रेसिपी तुम्ही नक्की बघत राहा। आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत। आपण आहे ना पीठ मळून घेऊया। तर मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नानसाठी। 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। घरचीच वाटी आहे रेग्युलर। आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आणखी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। आणखी पाव चमचा मी आपला खायचा सोडा घातलेला आहे। आणि 1 चमचा मी साखर घेतलेली आहे। आणखी 2-3 चमचे मी दही घेतलेलं आहे। आंबट नाही आहे, आपलं रेग्युलर दही। साखर घातलेली आहे। आणखी तेल 2 चमचे घालायचे। सर्व पिठाला चांगलं चोळून घ्यायचं। चोळून मग थोडं पाणी घालून आपल्याला नानसाठी पीठ मळायचं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। चांगलं मळून घ्यायचं आहे आणि रेस्टला ठेवायचं आहे अर्धा तास। रेस्ट केलेली होती, परत मी मळून घेतलं तेल लावून। मुलाला घाई होती, काल नेटवर्क पण 2-3 दिवस झाले चालू झालं। लाईट पण नाही, मसाला सगळी तयारी केली आणि नव्हती मसाला वाटण्यासाठी। मग हे दुपारी केली करून ठेवले। हे कढाई पनीरसाठी असे चौकोनी तुकडे करून घेतलेले। कांदा, टमाटा, आणखी ढोबळी मिरची, आणखी हे पनीरचे तुकडे पण थोडेसे तुपावरती फ्राय करायचे करून घेतलेले। छान झाली भाजी। पद्धतीने काही मसाल्यासाठी मी ज्यावेळेस लाईट आली मसाला करून त्यामुळे थोडंसं ते जिरा पावडर, घरगुती लाल तिखट, गरम मसाला घालून फ्राय केलेलं आहे। थोडंसं 2-3 चमचे दही घ्यायचं जास्त। थोडंसं गॅस बंद करूनच दही घालायचं, नाहीतर ते दही थोडंसं फुटायचा प्रॉब्लेम असतो। मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मसाला। त्यामध्ये मी 1-1.5 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर पण थोडंसं शिजू द्यायचा मसाला। नंतर मग हे फ्राय केलेलं पनीर, कांदा, टमाटा वगैरे घातलेलं। आणि हे आपण हे रोटी नान केलेलं आहे मी,